नवरा बायकोच्या नात्यात तिसरी व्यक्ती अजिबात येऊ देऊ नका. नाहीतर मित्रांनो, प्रत्येक आईवडिलांच्या मनात एक शांत पण खोल इच्छा असते. आपल्या आयुष्यात जे अपूर्ण राहिलं, जे मिळवता आलं नाही, ज्या गोष्टींसाठी आपण संघर्ष केला, त्या सगळ्या गोष्टी आपल्या मुलांना सहज मिळाव्यात, अशी त्यांची मनापासूनची अपेक्षा असते. स्वतःच्या वेदना, अपयश, कमतरता हे सगळं बाजूला ठेवून ते सतत धडपड करत राहतात, कष्ट करत राहतात. कारण आपल्या मुलांचं आयुष्य आपल्यापेक्षा चांगलं असावं, सुखी असावं, सुरक्षित असावं. हीच त्यांची खरी कमाई असते. अनेकदा त्यांनी जे सोसलं, जे गमावलं, जे हवं असूनही मिळालं नाही, त्याच गोष्टींची कमतरता आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नये यासाठी ते स्वतःला झिजवत राहतात. परंतु जीवन नेहमी आपल्या अपेक्षांप्रमाणेच वागेल असं नाही. अनेक वेळा परिस्थिती आडवी येते, आर्थिक मर्यादा असतात, जबाबदाऱ्यांचं ओझं असतं, आरोग्याच्या अडचणी असतात किंवा नशिबाची साथ मिळत नाही. अशा वेळी आईवडिलांच्या मनात नकळत चिडचिड निर्माण होते. आपल्याला जे देता आलं नाही त्याचं दुःख आतमध्ये साचत जातं. ते दुःख कधीकधी शब्दांतून, वागण्यातून, रागातून बाहेर पडतं आणि त्याचा परिणाम घराच्या वातावरणावर होऊ लागतो. घरात अशांतता वाढते, संवाद कमी होतो आणि नकळत प्रेमाऐवजी ताण वाढतो. खरं तर मुलांना सर्वात जास्त गरज असते ती महागड्या वस्तूंची, पैशांची किंवा ऐश्वर्याची नाही, तर प्रेमाची, आपुलकीची आणि सुरक्षिततेची. मुलं आपल्या आईवडिलांकडून जे पाहतात तेच शिकतात. त्यांचा स्वभाव, त्यांचे विचार, त्यांची मूल्य हे सगळं घरातूनच घडत असतं. ज्या घरात प्रेम, समजूतदारपणा आणि संयम असतो, तिथे वाढलेली मुलं आयुष्यात नक्कीच मजबूत बनतात. म्हणूनच आईवडिलांनी परिपूर्ण होण्याचा अट्टाहास करण्यापेक्षा प्रेमळ आणि समजूतदार होणं अधिक महत्त्वाचं असतं. घर बांधणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं, पण एखाद्याच्या मनात घर करणं यापेक्षा सुंदर गोष्ट या जगात क्वचितच असते. भिंती, छप्पर, सजावट या सगळ्या गोष्टी कालांतराने जुन्या होतात, पण मनात निर्माण झालेलं स्थान आयुष्यभर टिकून राहतं. प्रेमळ माणसं कधीकधी आपल्याला वेदना देतात, कारण त्यांच्या बोलण्यामागे कठोरपणा नसतो, तर काळजी असते. पण जगाचं कटू सत्य असं आहे की नातं जपणारा माणूसच अनेकदा एकटा पडतो. कारण तो समजून घेण्याचा, माफ करण्याचा आणि सहन करण्याचा प्रयत्न करत असतो. ज्ञानी किंवा अज्ञानी माणसाला समजावून सांगता येतं, पण गर्विष्ठ माणसाला समज देण्यासाठी शब्द अपुरे पडतात. तिथे फक्त वेळच शिक्षक बनतो. काही माणसं आयुष्यात पिपळाच्या पानासारखी असतात. आयुष्याच्या वाऱ्यांनी ती जरी जाळी झाली, तरीही मनाच्या पुस्तकात जपून ठेवावीशी वाटतात. कारण त्या पानांमध्ये आठवणींचा, भावनांचा आणि अनुभवांचा गंध असतो. विचार हा पाण्यासारखा असतो. त्यात जर नकारात्मकता, द्वेष, मत्सर मिसळला तर तो साचून नाल्यासारखा होतो. पण त्यात प्रेम, कृतज्ञता आणि सकारात्मकता मिसळली तर तोच विचार गंगाजलासारखा पवित्र बनतो. वेळेवर वेळ देणारी माणसं आयुष्यात भेटली की चांगले दिवस फार लांब राहत नाहीत. पण वेळ निघून गेल्यावरच बहुतेक लोकांना कळतं की जपायला हवं होतं. मग ती संपत्ती असो, संधी असो किंवा नाती असोत, सगळं हातातून निसटल्यावरच त्याची किंमत उमगते. जो दुसऱ्याच्या मनाचा विचार करून त्याला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो, तो स्वतःही नकळत आनंदी राहतो. उलट जो कुणाला अडचणीत आणण्यासाठी पुढे सरसावतो, त्याची आधीची चांगली कर्मसंपत्तीही हळूहळू शून्य होत जाते. पण जो संकटात सापडलेल्या व्यक्तीला मदतीचा हात देतो, त्याच्याकडे परमेश्वर कोणत्या ना कोणत्या रूपात धावून येतो. स्वभावात ढोंग आणि मनात रोग कधीच नसावा. कारण ढोंगीपणा कधीतरी उघड होतोच आणि मनातला रोग माणसाला आतून पोखरत राहतो. फणसाचं रूप आणि चव यातला फरक खाणाऱ्यालाच कळतो. तसंच माणसांची पारख त्यांच्या बाह्य रूपावरून कधीही करू नये. खरा कस असतो तो स्वभावाचा. आयुष्यात भेटणारी प्रत्येक व्यक्ती नकळत काहीतरी शिकवून जाते. चांगल्या माणसाची मैत्री उसासारखी असते. कितीही दाबलं, तोडलं, पिरगळलं तरी शेवटी गोडवाच देणारी. जसं फुलाला बहरण्यासाठी पाण्याचा ओलावा लागतो, तसंच नात्यांना टिकण्यासाठी मायेचा, समजुतीचा आणि संवादाचा ओलावा आवश्यक असतो. जगाकडून फार अपेक्षा ठेवल्या तर निराशा पदरी पडते. जग तुमच्या सोबत असेलच असं नाही, पण तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहिलात तर एकटेपणा कमी होतो. चुकीच्या थाटात, खोट्या प्रतिष्ठेत कधीही जगू नये, कारण वेळ कधी उलटवार करेल हे सांगता येत नाही. फालतू विनोदांवर हसणारी, प्रत्येक बोलण्याला दाद देणारी व्यक्ती नेहमीच आपली नसते. अनेकदा त्यामागे स्वार्थ दडलेला असतो. झाडासारखं जगायला शिकलं पाहिजे. कितीही घाव बसले तरी सावली देणं सोडू नये. स्वतःला प्रश्न विचारायला सुरुवात झाली की खऱ्या अर्थाने प्रगती सुरू होते.
आपलं माणूस आपल्याशी कायम प्रामाणिक आहे या भ्रमातच अनेकांचं आयुष्य निघून जातं. तोंडावर स्पष्ट बोलणारी माणसं क्वचितच धोका देतात. खरी भीती वाटायला हवी ती गोड बोलून मागून वार करणाऱ्यांची. नवरा बायकोच्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीला महत्त्व मिळू लागलं की विश्वासाची भिंत ढासळायला सुरुवात होते. संसारात दोघांचं अस्तित्व समान असावं, विश्वास असावा, संवाद असावा. खरं बोलणाऱ्यांना खोट्याची कला येत नाही, पण खोटं बोलणाऱ्यांना सत्याची पूर्ण जाणीव असते. प्रेम हे दोन जीवांचं नाजूक नातं असतं. ते दोघांनी मिळून समजून घ्यायचं, जपायचं असतं. क्षुल्लक कारणांवर रुसणं, दूर जाणं यामुळे नात्यांमध्ये दरी निर्माण होते. कारण खरं प्रेम आयुष्यात फार थोड्या नशीबवान लोकांनाच मिळतं. म्हणून जे मिळालं आहे ते जपणं, समजून घेणं आणि प्रेमाने सांभाळणं हेच आयुष्याचं खरं यश आहे.